सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी, 7व महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉक्टर सुषमा भोसले मॅडम, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद, या संस्थेतून ज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले आणि इथे शिकत असलेले सर्व आजी माजी विद्यार्थी बंधू भगिनी आणि ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण एका कृतज्ञतेच्या भावनेने येथे एकत्र आलो आहोत, असे या महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य प्राध्यापक माननीय श्री बाळासाहेब काळे सर, त्यांच्या अर्धांगिनी सौ सुनीता काळे मॅडम, कन्या श्रुती, चिरंजीव वेदांत आणि सरांचे संपूर्ण कुटुंबीय. मी डॉक्टर श्याम राऊत आज मी डॉक्टर म्हणून नाही तर आदरणीय काळे सरांचा 30 वर्षांपूर्वीचा एक विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. वास्तविक गेली अनेक वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांशी माझा संपर्क आहे, पण प्रत्यक्ष भेट तब्बल 30 वर्षानंतर आज होते. 15-20 दिवसापूर्वी सरांचा मला फोन आला, तुला ओपीडीला सुट्टी कधी असते? मला वाटलं सरांचं भीमाशंकरला येण्याचं नियोजन असावं. मी म्हटलं, सर रविवारी सुट्टी असते, काही विशेष आहे का? तेव्हा सर हसून म्हणाले, नाही रे, 25 तारखेला शनिवार आहे, निरोप समारंभ आहे. मी विचारलं, सर कोणाचा निरोप समारंभ आहे? सर हसून म्हणाले, अरे माझाच निरोप समारंभ आहे आणि तू आणि रामने यायचे आहे. क्षणभर मला काहीच सुचलं नाही. काळ किती वेगाने पुढे सरकल्याची जाणीव झाली. परंतु सरांकडे पाहिल्यानंतर ते 58 वर्ष पूर्ण करून निवृत्त होत आहेत यावर खरे तर अजूनही विश्वास बसत नाही. सरांचा उत्साह आणि ती एनर्जी पाहून आजही मला त्यांनीच शिकवलेला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आठवतो. ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, ही फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. सरांची ही ज्ञानदानाची ऊर्जा आज निवृत्तीनंतर आपल्या सर्वांच्याच आयुष्यात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्काराच्या रूपाने प्रवाहित होत आहे. सर बरोबर आहे ना ऊर्जा अक्षयतेचा नियम? त्यामुळे सरांचा फोन आल्याबरोबर मी लगेच सौ नैनाला म्हणालो की आपण या कार्यक्रमाला जायला पाहिजे आणि आज मी इथे तुमच्यासमोर उभा आहे. खरं सांगायचं तर मी इथे भाषण देण्यासाठी नाही तर ऋण व्यक्त करण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, आपण व्यवहारामध्ये बोलताना नेहमी असे म्हणतो की माणसानं सोन्यासारखं असावं, सोन्यासारखं राहावं, वागावं. पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं, कारण ती एक शोभेची वस्तू असते आणि त्याची किंमत दिवसागणिक कमी जास्त होत असते. माणसाने कसं असावं? खरं तर माणसाने लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसाप्रमाणे असावं. ज्याच्या संपर्कात जाईल त्याचं सोनं करावं. फार पूर्वी म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीपूर्वी, रसायनशास्त्राच्या खास करून प्रगतीपूर्वी किमयागारांनी लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा परीस शोधण्याचा प्रयत्न केला होता. किमयागारांना प्रत्यक्षात हे लोखंडाचे सोने तयार करू शकणारा परीस शोधण्यात अपयश आलं. मात्र त्यांच्या प्रयोगामुळे आधुनिक रसायनशास्त्राचा पाया घातला गेला. भविष्यात असा परीस मिळेल न मिळेल हे सांगता येणार नाही, पण आज या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जगण्याचं नवतत्वज्ञान ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून कळालं, आयुष्याच्या जाणीवा आणि नेणिवा ज्यांच्या सहवासातून मिळाल्या, असे आदरणीय प्राध्यापक काळे सर हेच खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं करणारे परीस आहेत. खरं तर आमचे तुकोबाराय असे म्हणतात की अमा घरे धर शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्द आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनु लोका. हा केवळ एक अभंग नाही तर प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. शब्दांमधून ज्ञान देणं, ज्ञानातून माणूस घडवणं आणि त्या माध्यमातून एक माणूस, एक समाज आणि एक सक्षम राष्ट्र उभं करणं एक चांगला शिक्षक करत असतो. मला वाटतं गेली 35 वर्ष आदरणीय काळे सर हे काम अविरतपणे, अविश्रांतपणे करत आले आहेत. गेली 35 वर्ष त्यांनी हीच शब्दांची रत्ने त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाटली आहेत. सरांचा आणि माझा संबंध 1994 ते 95च्या काळात अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर येथे आला. सरांची पर्सनॅलिटी पाहून मी इतका भारावून गेलो होतो
की आज जर मी डॉक्टर नसतो तर नक्कीच सरांसारखा केमिस्ट्रीचा प्राध्यापक झालो असतो. त्यावेळी माझी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील 6 वर्षाचा असतानाच वारलेले. ना शेती होती ना जमीन जुमला. होते ते फक्त 10 बाय 15चे एक पत्र्याचे घर, जे पावसाळ्यामध्ये 10-12 ठिकाणी गळायचे. आई दुसऱ्याच्या शेतात 10 रुपये रोजान जायची. आम्ही 4ही जण कंदिलाच्या उजेडात 4 दिशांना बसून अभ्यास करायचो. कंदिलातलं रॉकेल संपलं की अभ्यास संपायचा. वह्या घ्यायला पैसे नसायचे, म्हणून मागच्या वर्षीच्याच वह्यांची कोरी पाने शिवून आम्ही त्याच्या घरी वह्या बनवायचो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आणि रामने अगदी मेडिकलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यासासाठी पाटी पेन्सिल वापरले आहे. गावापासून 12 किलोमीटर आम्ही सायकलवरून प्रवास करत कॉलेजला यायचो. अशा संघर्षाच्या काळामध्ये प्राध्यापक काळे सर आयुष्यात प्रकाशाची किरणं बनून आली. सर म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय. वर्गात ते खूप कडक असायचे, पण वरून ते जितके कठोर होते तितकेच ते आतून मृदू आणि संवेदनशील होते. मला आठवतंय, मी कॉलेजला असताना तेव्हा लातूर पॅटर्नची खूप हवा होती. हा पॅटर्न म्हणजे HSC बोर्ड परीक्षेत हमखास यशाची गुरुकिल्ली मानली जायचा. त्यावेळी लातूर येथील शाहू कॉलेजचे प्राध्यापक आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्यांनी 11वी नंतर सुट्टीतील एक्स्ट्रा क्लासची संकल्पना मांडल्याने त्या वर्षीपासून 12वीचे जादा तास घ्यायचे ठरले. मात्र PCMB विषयाची प्रत्येकी फी 500 रुपये होती, जी फी भरणं मला अशक्य होतं. पण सरांना माझी परिस्थिती माहीत होती. त्यांना माझ्या डोळ्यातली शिकण्याची जिद्द दिसत होती. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. स्वतःची तर फी माफ केलीच, शिवाय इतर प्राध्यापकांशी बोलून त्यांना माझी फी माफ करण्याची विनंती केली. त्यांच्यामुळे इतर प्राध्यापकांनी माझ्याकडून फी घेतली नाही. सरांच्या बाबतीत आणखी एक प्रसंग लक्षात राहण्यासारखा आहे आणि तो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी माझ्याकडे कॉलेजमध्ये घालण्यासाठी एकच ड्रेस होता. एकच ड्रेस मी दिवसा 8 धुवून वापरायचो. लॉन्ड्रीमध्ये इस्त्री करणे परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्यावेळी घरीच तांब्याच्या गडूमध्ये विस्तर टाकून त्याने इस्त्री करायचो. एके दिवशी इस्त्री करताना तो तांब्या खूप तापल्याने शर्टच्या डाव्या बाजूला तांब्याच्या आकाराचे मोठे छिद्र पडले. नवीन शर्ट घ्यायला पैसे नव्हते. आईने रागावून त्याला ठिगळ लावले. मात्र त्या ठिगळाची मला खूप लाज वाटायची. मी कायम कॉलेजमध्ये आपला डावा हात असा पोटाशी धरून ते ठिगळ लपवण्याचा प्रयत्न करायचो. एकदा मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी मी आणि माझा मित्र नितीन कॉलेज समोरून कॅन्टीनमध्ये गेलो होतो. अंगात तोच ठिगळ लावलेला शर्ट होता आणि नेहमीप्रमाणे मी त्याचे ठिगळ लपवून चाललो होतो. योगायोगाने तिथे बाकड्यावर काळे सर आणि रोकडे सर चहा पित होते. रोकडे सरांनी मला पाहिले, जवळ बोलावले आणि विचारले, तू असा डावा हात का धरला आहेस? असे म्हणून त्यांनी माझा तो शर्ट चेक केला. चेक करताना त्यांनी ठिगळ दिसलं. त्यांनी विचारलं, का रे बाबा, दुसरा शर्ट नाही का? मी नकारार्थी मान डोलावली. शेजारी काळे सर पाहत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वरच्या खिशातून 100च्या 2 नोटा काढल्या आणि मला दिल्या. ते पाहून रोकडे सरांनी सुद्धा माझ्या हातात 200 रुपये टेकवले. जा, उद्या नवीन शर्ट घालून कॉलेजला येईल. सरांचे ते शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. ते 200 रुपये केवळ कागदाचे तुकडे नव्हते, तर एका गुरुने आपल्या शिष्याला दिलेला मदतीचा हात होता. कर्तव्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्याच्या गरिबीचा असा सन्मान करणारे शिक्षक आजच्या काळात कुठे पाहायला मिळतील? रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता आहे. त्याचा भावार्थ असा आहे की अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, मी अस्ताला गेल्यावर सर्वत्र अंधकार पसरेल, लोक कासावीस होतील. हा अंधकार कोण दूर करेल? या प्रश्नाची साद अवकाशभर पसरली. कुठूनही प्रतिसाद आला नाही. जेव्हा कोणीच पुढे आलं नाही, तेव्हा एक छोटीशी पंथी पुढे आली आणि म्हणाली, मी प्रकाश देईल. भले मी सगळा अंधकार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन. प्रकाशाने अंधार भेदला जातो यावर लोकांचा विश्वास कायम ठेवेन. आणि त्या छोट्याशा पंथीने पुढे येत अंधाराला भगदाड पाडण्याचं काम केलं. मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या छोट्याशा पंथीने केलं आहे. सरांनी या क्षणी असा विचार केला असेल की नाही, मला जगाला सूर्य म्हणून प्रकाश देता येणार, पण मी माझ्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून जगाला प्रकाश देणारे विद्यार्थी घडवेन.
आणि मला वाटतं आदरणीय काळे सरांनी ते घडून दाखवले आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यातून इतरांना प्रकाश देत माझ्या आणि डॉक्टर रामसारख्या हजारो पंथ्या प्रज्वलित केल्या आहेत. सर, तुम्ही दिलेला तो शर्ट आज माझ्या अंगावर नसला तरी तुम्ही दाखवलेली संवेदनशीलता, ती माणुसकी आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. आज आम्ही दोघे भाऊ डॉक्टर आहोत, ते केवळ तुमच्यासारख्या समर्पित आणि सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच. सर, आज तुमची इथे पहिली इनिंग संपत आहे, परंतु निवृत्ती म्हणजे पूर्णविराम नाही, तो एक स्वल्पविराम आहे. आजवर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी धावलात. आता स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगायची वेळ आली आहे. आयुष्य जगताना काही क्षण जगायचे राहून गेले असतील, काही संकल्प अपूर्ण राहिले असतील, तर या सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सर, मी आपल्या या संकल्पपूर्तीसाठी आणि आयुष्यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही दिलेल्या संस्कारांचा आणि संवेदनशीलतेचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं आश्वासन देतो. आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. आणि आज इथे या ठिकाणी आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.